मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाची कथा ऐकणार आहोत जिचा प्रवास हा फक्त संघर्षाचा नाही, तर जिद्दीचा, प्रतिभेचा आणि अशक्याला शक्य करून दाखवणाऱ्या आत्मविश्वासाचा आहे. जिचं आयुष्य सांगतं, मन अपंग नसावं, मनाला पंख असावेत. त्या म्हणजे ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा. BA, LLM, नेट, सेट. एक तेजस्वी, साहसी आणि असामान्य व्यक्तिमत्व. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रीती मॅडम यांनी शिक्षणात सुरुवातीपासूनच चमत्कार घडवला. 12वी कला शाखेत इचलकरंजी केंद्रात प्रथम क्रमांक. BA इंग्लिश शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान. LLB संपूर्ण विद्यापीठात तिसरा क्रमांक. LLM संपूर्ण विद्यापीठात दुसरा क्रमांक. सेट पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण. नेट पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण. पण या यशामागे एक मोठं वळण होतं. सन 2000 मध्ये झालेल्या अपघातानंतर त्यांची स्नायूशक्ती कमी झाली आणि त्यांचा संपूर्ण आयुष्य प्रवास व्हीलचेअर पुरता मर्यादित झाला. पण लढवय्या मनाला मर्यादा कुठे असतात? शरीर बसलं पण मन उभं राहिलं. अपघातानंतरही त्यांनी शिक्षण थांबवलं नाही. एकट्या हाताच्या एका बोटाने नोट्स लिहित अभ्यास करत त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केले आणि आज त्या नोट्सचं रूपांतर कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक स्टडी मटेरियलमध्ये झाला आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका भक्कम की राष्ट्रपती पुरस्कार 2006, चान्सलर्स अवॉर्ड राज्यपालांकडून 2007, स्त्री शक्ती पुरस्कार 2008, ताराशक्ती पुरस्कार 2009, सुपरवुमन पुरस्कार 2019, प्रेरणा पुरस्कार 2021, साहस पुरस्कार 2023, लोकमत सखी मंच वर्षातील सर्वोत्तम महिला 2025 असं अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्ययन मालिकेच्या पुस्तकांचे अनावरण झाले. हा क्षण म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा अद्वितीय सन्मान. 2006 ते 2010 शिवाजी विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर. 2010 ओम लॉ क्लासेसची स्थापना. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना LLB, LLM, CA, CS तसेच न्यायाधीश परीक्षांसाठी प्रशिक्षण. अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर 5 ते 6 विद्यार्थी न्यायाधीश पदावर कार्यरत. अनेक विद्यार्थी कंपनी सेक्रेटरी झाले. प्रीती मॅडम स्वतः ॲडव्होकेट आनंद प्रकाश पटवा यांना वकिली कामात सहाय्य. हे सर्व व्हीलचेअरवर बसून केलं आहे. याला म्हणतात खरा साहस. 50+ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विजय, असंख्य जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश, वर्तमानपत्रात लेखन, YouTube चॅनल, ओम लॉ क्लासेस सुरू करण्याची तयारी, कायद्याच्या 44 विषयांच्या नोट्स प्रकाशित करणे, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणे, शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या लोकांसाठी कार्य करण्याची इच्छा. प्रीती मॅडम यांची कहाणी सांगते, अडथळे आयुष्यात येतात, पण पराभव ठरवतात ते अडथळे नाहीत तर आपली मानसिकता. अपघाताने त्यांचे शरीर थांबवले, पण त्यांच्या इच्छाशक्तीवर कुणीच विजय मिळवू शकलं नाही. आज त्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देत आहेत, अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत आणि सिद्ध करून दाखवत आहेत, ध्येय मोठं असेल तर अपंगत्वही तुम्हाला अडवू शकत नाही. अशा कर्तृत्वाला आमचा मानाचा मुजरा.